उबाठाच्या अखेर 8 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांच्याकडून गटस्थापनेला मंजुरी। उबाठाच्या 3 खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट, फुटलेला खासदारांच्या गटाला मान्यता देऊ नका, बिर्लांना केली विनंती। उबाठाकडून खासदारांची गुरुवारी बोलावली गेली बैठक, खासदारांच्या बैठकीच्यासाठी पक्षादेश जारी। फुटीर खासदारांना संजय राऊत यांनी ठणकावलं, पक्ष सोडून गेल्यावर शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, राऊतांचा इशारा। ओमराजेंवर सोबत येण्याच्या साठी दबाव, पवनराजे हत्या प्रकरणाचा निकाल बाजूने लावून घेण्यासाठी दबाव टाकल्याचा राऊतांचा आरोप। आईबाबांच्या आणि देवादिकांच्या शपथा घेतल्या होत्या, राऊतांनी त्या शपथवीरांची केली पोलखोल। आमदार खासदार म्हणजे काही पक्ष नाही, अरविंद सावंत यांचा हल्लाबोल। ओमराजे निंबाळकर विशेष विमानानं रात्री पुण्याहून दिल्लीकडे गेले, पहाटे 5:30 वाजता निंबाळकरांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, सूत्रांची माहिती। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे पत्रकार परिषदेतच रडू लागले, वाजेंचं राऊतांनी केलं होतं कौतुक। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर शरद पवारही सतर्क, येत्या 3 दिवसात आपल्या गटाची बैठक बोलवण्याची शक्यता। बंडखोरांचं नेतृत्व संजय देशमुख करतायत, जे घडतंय त्याची जनतेला पूर्ण ठाऊक माहिती, सुषमा अंधारेंची भूमिका। एकोणीस जूनला मुंबईमध्ये खासदार करणार शिवसेनेमध्ये प्रवेश, शिवसेनेच्या वर्धापन दिनी होणार पक्ष प्रवेशाचाही सोहळा। फडणवीसांनी मुख्यमंत्री पदावर एक भस्मासूर जन्माला घातला, पक्षफुटीच्या चर्चेवर सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप। महाराष्ट्र आणि बंगालमध्ये भाजपाकडून बेईमानांची पैदास, सामनाच्या अग्रलेखातून पक्षफुटीवर हल्लाबोल। बाळमानेंच्या पक्षप्रवेशावर चिन्ह, भाजपाची विचारधारा सोडणाऱ्यांना प्रवेश नाही, रवींद्र चव्हाण यांचे संकेत। विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवरील रासायनिक प्रक्रियेला महाराष्ट्र मंदिर महासंघाचा विरोध। वागदर्डी धरणात 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा, मनमाडकरांच्या समोर पाणी टंचाईचं संकट गहिरं। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधलाही पाणी साठा अटला, प्रशासनाकडून पाणी वापरावर निर्बंध लागू होणार। वेरूळमधील शिक्षक मृत्यू प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला बेड्या, एकनाथ नागरगोजे अटकेत। मेस्सीनं साधली हॅट्रिक, 200व्या सामन्यात घडवला इतिहास।